पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार निदर्शने नाशिकमध्ये करण्यात आलेली आहे। या ठिकाणी जर बघितलं तर हातामध्ये काळे झेंडे घेऊन त्यांनी निषेध नोंदवलेला आहे। पाकिस्तानचा झेंडा देखील या ठिकाणी जाळण्यात आलेला आहे आणि पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। आपल्यासोबत शिवसेनेचे उपनेते आहे। भाऊ, काय सांगाल? खरं तर दहशतवाद्यांनी जो भ्याड हल्ला केलेला आहे त्याच्या निषेधार्थ तुम्ही आंदोलन करताय, काय प्रमुख मागण्या असणार? पहलगामचा हल्ला पर्यटकांवरती अतिशय दुर्दैवी आहे। आतापर्यंत अतिरेकी हल्ला हा कदापि पर्यटनावरती झाला नव्हता, पर्यटकांवरती झालेला नव्हता। पहिली केस आहे की हा दुर्दैवी हल्ला आहे। याचा निषेध जेवढा केला तेवढा कमी आहे। काय मागण्या असणार? निश्चितपणाने पर्यटक त्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी बंदोबस्त दिला पाहिजे। इंटेलिजन्स ब्युरोनी त्या ठिकाणी काम केलं पाहिजे, सिक्युरिटी टाईट केली पाहिजे। पर्यटनाची सुरक्षा करणं हे राज्य आणि केंद्र शासनाची जबाबदारी आहे। भाऊ, काय सांगणार? आंदोलन करण्यात येत आहे, जोरदार निदर्शने करताय, काय मागणी? घडलेली घटना निंदनीय आहे। हे केंद्रीय भाजप सरकारचं हे अपयश आहे। खुफिया एजन्सी ज्या असतात यांनी 100% आपला कामात कसूरता दाखवली आणि म्हणून ही घटना घडली, याचा आम्ही सर्व जनतेच्या वतीने निषेध करतो। आपण बघितलं का या ठिकाणी जोरदार निदर्शने जी आहे ती शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने केले जात आहे। हातात काळे झेंडे घेतलेले, तसेच काळ्या फिती बांधलेल्या आहे आणि हे सरकार खरं तर पर्यटकांना वाचवण्यात अपयशी ठरलेलं आहे असा आरोप देखील ठाकरेंच्या शिवसेनेकडून यावेळी करण्यात आलेला आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।